वेलकम टू डे नंबर 26. या डे नंबर 26मध्ये आपल्याला लिस्ट या टॉपिकचं अजून काहीतरी ॲडव्हान्स शिकायचं. ॲडव्हान्स म्हणजे इन द सेन्स की मेथड शिकायची आपल्याला, की ज्या पण मेथड्स आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत त्या कोणत्या जस्ट एकदा क्विकली आपण रिव्हिजिट करूया. सो लिस्ट पार्ट नंबर 2मध्ये आपण काय बघितलं, की आपण लिस्टमध्ये एलिमेंट्स ॲड कसे करतो, त्यानंतर लिस्ट क्रिएट कशी करतो आपण, आणि त्याच्यानंतर एक सिम्पल एक मेथड बघितली होती अपेंड नावाची मेथड. ही अपेंड नावाची मेथड काय करते, तर ही तुमच्या लिस्टच्या शेवटी जाऊन इलेमेंट्स ॲड ॲड करून देणार. त्यानंतर अजून एक मेथड होती आपल्याकडे, ती मेथड आपण बघितली इन्सर्ट नावाची मेथड. ती मेथड काय करते, की पर्टिक्युलर इंडेक्सला जाऊन तिथे तुमचा इलेमेंट ॲड करून देणार. फॉर एक्झाम्पल इथे बघा, आपल्याकडे एक लिस्ट होती 1 2 3 4. यामध्ये आपल्याला सेकंड नंबरच्या इंडेक्सला 10 एलिमेंट हा ॲड करायचा होता. मग आपण कसं सांगितलं त्याला, ए डॉट इन्सर्ट सेकंड नंबरच्या इंडेक्सला 10 हा नंबर जो आहे तो ॲड करून दे. मग त्याने ते परफेक्टली केलं आणि आपल्याला लिस्ट कशी भेटली, 1 2 10 3 आणि 4. म्हणजे सेकंड नंबरच्या इंडेक्सला 10 हा नंबर इकडे ॲड झालेला आहे. तर अशाच आपल्याला अजून काहीतरी डिफरंट मेथड बघायच्या आहेत लिस्टच्या, आणि त्या मेथडमधला काय काय त्यांच्यामध्ये काय फरक आहे काय नाही ते आपल्याला सगळं बघायचं आहे. सो सगळ्यात आधी आपण स्टार्ट करणार जे आपण काल घेतलेलं आहे तेच थोडंसं आपण बघूया. फर्स्ट पॉईंट घेणार आपण की ॲडिंग इलेमेंट्स. इलेमेंट्स ॲड करताना आपल्याला कुठल्या कुठल्या मेथड्स या हेल्प करतात. सो फर्स्ट पॉईंट इज ॲडिंग इलेमेंट्स. ओके, परफेक्ट. सो इलेमेंट ॲड करताना पहिली मेथड तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ती आहे अपेंड नावाची मेथड. ओके, अपेंड नावाची मेथड. ही मेथड काय करते, ॲड्स इलेमेंट ॲट लास्ट. ओके, ॲट द लास्ट किंवा एंड ऑफ द लिस्ट. एंड ऑफ लिस्ट. एक्झाम्पल सेम घेणार मी. ए या लिस्टमध्ये आपल्याकडे फॉर एक्झाम्पल 1 2 3 आणि 4 हे आहे. आपण यांची इंडेक्सेस लिहितो आता 0 1 2 3. मला काय करायचं आहे, मला ही अपेंड मेथड यूज करायची. आता मी असं केलं अपेंड. ओके, अपेंड आणि 5, की या ए या लिस्टवरती अपेंड मेथड यूज करा. सो ए डॉट अपेंड डॉट ऑपरेटर यूज करायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला कुठल्याही लिस्टवरती एखादी मेथड यूज करायची ना. सो यू हॅव टू यूज दिस डॉट ऑपरेटर. दिस इज डॉट ऑपरेटर. ओके, सो हा जो काय 5 एलिमेंट आहे हा कुठे जाणार, आता एंड ऑफ द लिस्ट जाणार. मग हे झाल्यानंतर आपली लिस्ट कशी दिसेल, ए मध्ये काय असणार आता 1 2 3 4 आणि नवीन ॲड झालेला जो इलेमेंट आहे तो असणार आहे आपला इकडे 5, आणि त्याची इंडेक्स ती बरोबर ज्या सिक्वेन्समध्ये आहे त्या सिक्वेन्समध्ये इकडे लागून जाईल. फॉर एक्झाम्पल 0 1 2 3 पर्यंत ऑलरेडी होतं, याला 4 नंबरची भेटेल. हे तर आपण काल बघितलेलं आहे. जी काही सेकंड मेथड आहे ती पण आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. त्या मेथडचं नाव आहे इन्सर्ट मेथड. ओके, सो दिस इज इन्सर्ट. इन्सर्ट काय करते, इन्सर्ट्स अँड इलेमेंट. ओके, एखादा इलेमेंट ती इन्सर्ट करते ॲट गिवन इंडेक्स. जी इंडेक्स आपण त्याला सांगू त्या इंडेक्सला जाऊन इलेमेंट तो काय करून देईल, तिकडे ॲड करून देईल. चला एक्झाम्पल बघायचं आहे परत एकदा सेम. ए आपल्याकडे लिस्ट आहे, त्या लिस्टमध्ये 1 2 3 4 हे 4 एलिमेंट्स आहेत. इंडेक्स देऊया त्याच्या 0 1 2 3. आणि ज्यावेळेस मी या इन्सर्ट मेथडचा यूज करणार, ए डॉट इन्सर्ट, की ए या लिस्टमध्ये इन्सर्ट करा, याला सांगताना आपल्याला सांगायचं आहे पहिले तर आपल्याला सांगायची याला इंडेक्स, कुठल्या इंडेक्सला, आणि दुसरं सांगायचं आहे कुठला इलेमेंट तुम्हाला इन्सर्ट करायचा हे त्याला सांगायचं. सो सांगूया चला, ए डॉट इन्सर्ट. ओके, इंडेक्स मला सेकंड इंडेक्सला. सो सेकंड इंडेक्सला मला 10 हा एलिमेंट गेला पाहिजे. म्हणजे कसं, ही जी काही इंडेक्स आहे हा जो 10 आहे ना हा इथे जाणार, 10 यांच्यामध्ये टाकायचा म्हणजे हा इकडे सरकून जाईल. मग फायनल आउटपुट आपल्याला कसं भेटणार, फायनल आउटपुट असं भेटणार आपल्याला, ए इक्वल टू 1 2, त्यानंतर जी सेकंड नंबरची इंडेक्स आहे आता ही झाली ना, ही 0 नंबरची इंडेक्स, ही 1 नंबरची इंडेक्स. ही जी 2 नंबरची इंडेक्सला आपल्याला काय टाकायचं होतं, 10 टाकायचं होतं. मग 10 टाकला आणि मग पुढच्या आहे तसे नंबर इकडे आले 3 आणि 4. ओके, सो यांची इंडेक्स अकॉर्डिंगली अपडेट झाला आहे 3 अँड 4. ही झाली मेथड. तर या दोन्ही मेथड आपण काल याची प्रॅक्टिस केलेली आहे. आज एक तिसरी मेथड याची ती बघायची आपल्याला, थर्ड मेथड, दॅट इज एक्सटेंड. ओके, आता ही एक्सटेंड मेथड नेमकी काय करते, तर ही काय करणार माहिती आहे का, की जर तुम्ही एक दुसरी लिस्ट आहे, फॉर एक्झाम्पल दिस इज लिस्ट ए. ओके, आणि ही लिस्ट बी आहे.
तुम्हाला काय करायचं आहे आता, तुम्हाला या लिस्ट ए मध्ये बघा इकडे, लिस्ट ए मध्ये तुम्हाला ही लिस्ट बी ॲड करून द्यायची, डायरेक्टली कंप्लीट लिस्ट ॲड करायची. ओके, काय करते मग ही एक्सटेंड मेथड, ही याचसाठी आपल्याला मदत करणार. इट अपेंड्स इलेमेंट्स फ्रॉम अनादर लिस्ट टू आर लिस्ट. मग शेवट ॲड करणार ती. एक्झाम्पल जर समजलं नसेल तर एकदम सिम्पल एक्झाम्पल घेतो. ए इक्वल टू 1 2 3 ही लिस्ट आहे तुमच्याकडे. बी इक्वल टू आपल्याकडे आहे 4 अँड 5. मला काय करायचं आहे, सिम्पल ही जी पूर्ण लिस्ट आहे ही या लिस्टमध्ये शेवटी ॲड करून द्यायची. मग मी काय करणार, एक्सटेंडचा वापर करतो. मी असं म्हणणार इकडे ए डॉट एक्सटेंड्स काय बी, म्हणजे बीमध्ये जेवढे पण इलेमेंट्स आहेत ते एमध्ये ॲड करून दे. मग फायनल आपल्या एमध्ये कसं असणार, एमध्ये असं असणार 1 2 3 4 अँड 5. हे असं त्यामध्ये असणार आहे, कारण हे जे काही 4 आणि 5 इलेमेंट आहे बी लिस्टमधले हे आपण ॲड करून दिले. सो एक्सटेंड काय करतो, सिम्पल वर्डमध्ये ओके ॲड्स लिस्ट ॲट दी एंड, एंडला लिस्ट ॲड करतो. आता असं काही का दरवेळेस तुम्हाला हे बी वगैरे पास करावं लागतं नाही, तुम्हाला जे हवं तसं फक्त लिस्ट करायची. ए डॉट एक्सटेंड्स आणि याच्यामध्ये तुम्ही असं टाकलं, लिस्ट टाकली बनवून इकडे काय 6 आणि 7 तरी पण चालतं. मग काय करणार, हा हा इथे पुढे जाऊन 6 आणि 7 ॲड करून देईल. म्हणजे फायनल काय असेल, एमध्ये 1 2 3 4 5 6 अँड 7. एवढंच काम आहे याचं. सो या 3 मेथड्स आपण यूज करतो ज्यावेळेस आपल्याला लिस्टमध्ये इलेमेंट्स ॲड करायचे आहेत. तर आता यांचं एकदम क्विक प्रॅक्टिकल मी तुम्हाला करून दाखवतो. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. डे नंबर किती आहे आपला, हा डे नंबर 26 आहे ना. जस्ट अ सेकंड. डे 26 अँड दिस वन. सो फास्टमध्ये हे तीनही गोष्टी आपण ट्राय करून बघूयात. सो लेट्स याला नाव देणार आपण की आता आपल्याला ॲड करायची, ॲडिंग इलेमेंट्स किंवा लिस्ट ॲड मेथड्स असं काहीतरी नाव देऊया. लिस्ट ॲड मेथड्स म्हणजे इलेमेंट्स ॲड करण्यासाठी जेवढ्या पण मेथड्स आहेत त्या इथे आपण प्रॅक्टिस करणार. पहिले आपल्याला जी मेथड प्रॅक्टिस करायची तिचं नाव आहे अपेंड मेथड. ओके, ही अपेंड मेथड आहे. ही मेथड काय करणार, ॲड्स इलेमेंट ॲट लास्ट, शेवटी ॲड करून देणार इलेमेंट. मग आता ठीक आहे, स्टार्ट करूया. हे काय झालं याला आता. ओके डन. सो एक लिस्ट घेणार मी इकडे ज्यामध्ये 1 2 3 4. ओके, आता मला काय करायचं आहे, ही जी लिस्ट आहे या लिस्टमध्ये मला इलेमेंट अपेंड करायचं आहे, म्हणजे शेवट ॲड करायचा आहे. मग तो घ्या कुठला पण इलेमेंट तुम्ही असं सांगितलं की ए डॉट अपेंड आणि मग 5 अपेंड करा त्या लिस्टमध्ये. झालं. त्यानंतर तुम्ही प्रिंट करून बघा एला होतंय का ए प्रिंट. इकडे ए बघा इकडे 1 2 3 4 5 5 इलेमेंट त्यामध्ये ॲड झालेले, सिम्पल एकदम. त्यानंतर नेक्स्ट आपण जे बघितलं होतं दॅट इज इन्सर्ट जो आहे हा एकदम आपण जे काय पर्टिक्युलर इंडेक्सला आपल्याला जर एखादा इलेमेंट ॲड करायचा असेल त्यावेळेस करतो. सो ए इक्वल टू जर असं आहे आपल्याकडे 1 2 3 4 5 असं आहे माझ्याकडे. आता याची इंडेक्स पण इकडे लिहूयात आपण. इंडेक्स लिहिलं गेल्यानंतर इथे आधी 0 1 2 3 अँड 4 हे झालं इंडेक्स. आता यामध्ये आपल्याला ए डॉट इन्सर्ट, ओके इन्सर्ट केलं मी आणि आता मला सेकंड इंडेक्सला 10 हा नंबर ॲड करायचा आहे. म्हणजे इथे 3च्या ऐवजी काय आलं पाहिजे, 10 आलं पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी पुढे सरकतील ॲज इट इज. हे झाल्यानंतर जस्ट एला प्रिंट करून बघा, तुम्हाला दिसेल की या लिस्टमध्ये 1 2 नंतर 10 ॲड झाला आणि मग त्यानंतर 3 4 5 ॲज इट इज तिथे आहेत. तर हे सिम्पल झालं इन्सर्ट. आपल्यासाठी न्यू आहे इकडे एक्सटेंड्स. ओके एक्सटेंड्स दिस इज न्यू. हा काय करतो, सो इट ॲड्स ओके लिस्ट ॲट दी एंड. जर तुम्ही पूर्णच्या पूर्ण लिस्ट ॲड करायची असेल सो यू कॅन यूज दिस वन. सो ए इक्वल टू फॉर एक्झाम्पल 1 2 3 आहे अँड तुम्हाला इकडे बी इक्वल टू 4 अँड 5 आहे. सिम्पल. आता तुम्हाला करायचं की एमध्ये ए डॉट एक्सटेंड्स बी, मग एमध्ये बीला ॲड करून द्या आणि एला जर तुम्ही प्रिंट केलं तर तुम्हाला दिसल असं काय झालं इकडे
लिस्ट ऑब्जेक्ट हॅज नो ॲट्रिब्यूट एक्सटेंड्स. ओके, सो एक्सटेंड्स नाही आहे, ते एक्सटेंड आहे मेथडचं नाव. एक्सटेंड डी एफ यस नाही आहे. सो बघा, ही जी काही लिस्ट आहे 4 आणि 5 वाली, ही आपल्या लिस्टमध्ये ॲड झालेली आहे. जर तुम्हाला डायरेक्टली टाकायचं असेल सो ए डॉट एक्सटेंड आणि तुम्ही एखादी लिस्ट डायरेक्टली टाकून द्या. कसं टाकायचं, अशी ब्रॅकेट करा, त्यामध्ये लिस्ट टाका 6 7 8. हे 3 एलिमेंट मला अजून ॲड करायचे. केले, ए प्रिंट करून बघा, तुम्हाला 6 7 8 इकडे ॲड झालेला दिसेल. सो आय होप की तुम्हाला आता समजलं असेल की लिस्टमध्ये ॲड करण्यासाठी आपण कुठल्या कुठल्या मेथडचा यूज करतो. तर त्यामध्ये पहिली मेथड आहे अपेंड मेथड, जी शेवट ॲड करते इलेमेंट कुठलाही. इन्सर्ट मेथड आहे, जी इन्सर्ट मेथड काय करणार, सिम्पली ॲट पर्टिक्युलर इंडेक्स, जी पण इंडेक्स तुम्ही त्याला देणार त्या इंडेक्सला तो एलिमेंट ॲड करून देईल तो. देन पुढे अगेन एक्सटेंड आहे, तो एक्सटेंड काय करतो, लिस्ट डायरेक्टली इथे ॲड करून देणार आहे. आपण जायतोय आता नेक्स्ट पार्टकडे. आपल्याला आता इलेमेंट्स रिमूव्ह करायचे आहे. So this is next part. Second part, removing elements. लिस्ट मधून आता एलिमेंट्स बाहेर कसे काढायचे. तर सिंपल, जी पहिली मेथड आपण यूज करतो तिचं नाव आहे रिमूव्ह. ओके, रिमूव्ह मेथड यूज करायची. आता ही मेथड काय करते बघा, एकदम सिंपल काम करणार की इट रिमूव्स अ गिवन इलेमेंट. जो पण इलेमेंट तुम्ही सांगणार की हा लिस्टमधून रिमूव्ह करून टाक बाबा, तो इलेमेंट ती रिमूव्ह करणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, ए आपल्याकडे लिस्ट आहे, त्यामध्ये 1 2 3 अँड 4 असं केलं. तुम्ही सांगितलं काय, ए डॉट रिमूव्ह, आणि तुम्हाला आता 3 हा इलेमेंट रिमूव्ह करायचा आहे, हा वाला इलेमेंट. मग तो रिमूव्ह करून टाकणार, आणि नंतर तुम्ही जर एला प्रिंट केलं तर तुम्हाला काय दिसेल, फक्त 1 2 आणि 4च दिसेल. हे क्विकली मी ट्राय करून दाखवतो तुम्हाला. खूप सिंपल मेथड आहे. इथे जायचं आता, लिस्ट ॲडचं मेथड झालं आपलं. त्यानंतर आपलं लिस्ट कोणत्या मेथड बघायच्या, ॲडचं तर डन आहे, वी आर डन विथ दिस. देन दिस इज लिस्ट रिमूव्ह मेथड्स. सिंपल पहिली मेथड आहे आपण जी ट्राय करतोय ती आहे रिमूव्ह. ओके, ही सिंपल काय करणार, तो जो पण एलिमेंट तुम्ही सांगतोय त्या एलिमेंटला रिमूव्ह करून टाकणार. ए इक्वल टू 1 2 3 आणि 4 पण घेऊया, चला 4 घेतला. त्यानंतर मला सांगायचं की ए डॉट रिमूव्ह, की या ए मधून 3 हा इलेमेंट तू रिमूव्ह करून टाक, आणि एला मी परत एकदा प्रिंट करतोय. सो यू कॅन सी 1 2 4 इकडे आलेला आहे. खूप सिंपल मेथड आहे लिस्टमध्ये. इट्स व्हेरी सिंपल टू अंडरस्टँड अँड एव्हरीथिंग. सो दिस इज द मेथड. त्यानंतरची जी काय पुढची मेथड आहे, सेकंड मेथड, तिचं नाव आहे पॉप. ओके, POP. आता ही मेथड नेमकं काय करते, ही मेथड एक काम करणार. पहिले तर इट फर्स्ट रिमूव्स. ओके, इट फर्स्ट रिमूव्ह, तो काय करते, पहिलं तो एलिमेंट काढणार. ओके, त्या इंडेक्समधला. इट फर्स्ट रिमूव्स द एलिमेंट ॲट इंडेक्स. ओके, जी पण इंडेक्स आपण त्याला सांगणार त्या इंडेक्सला जाणार, तो एलिमेंट रिमूव्ह करणार आणि रिटर्न करणार. अँड रिटर्न्स म्हणजे आपल्याला परत पाठवतो तो नंबर, जो पण नंबर त्याने डिलीट केला तो आपल्याला तो परत पाठवून देणार. आता जर एखादं फंक्शन काहीतरी आपल्याला रिटर्न करते, मग आपलं काम आहे त्याला आपण कुठेतरी स्टोअर करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला ते लक्षात राहतं की कोणता एलिमेंट आपण डिलीट केला. एक्झाम्पल, ए इक्वल टू आपल्याकडे आहे 1 2 3 4 अँड 5, ही लिस्ट आहे फॉर एक्झाम्पल. याची इंडेक्स बघा 0 1 2 3 4. सिम्पल. आता मला असं पाहिजे की मला 2 इंडेक्सवाला नंबर हा मला डिलीट करायचा आहे. सो मी असं लिहिणार इकडे, ए डॉट पॉप, आणि याच्यामध्ये टाकणार की इंडेक्स टाकणार, सेकंड इंडेक्स जे आहे इथे, हा नंबर मला रिमूव्ह कर. मग पहिले तर तो रिमूव्ह करणार, आणि रिमूव्ह करून झाल्यानंतर हा सिम्पली काय करणार, हा जो काही नंबर आहे, कोणता नंबर आहे, हा 3 नंबर आपल्याला परत देणार. इट रिटर्न्स. आता रिटर्न झालं म्हटल्यानंतर कुठं तरी स्टोअर करावं लागेल ना, तर आपण म्हणूया इकडे की डिलीटेड ॲटम. एक व्हेरिएबल घेणार मी, डिलीटेड इलेमेंट. ओके, असं काहीतरी घेतो आणि त्यामध्ये याला स्टोअर करून घेतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही डिलीटेड इलेमेंटला प्रिंट करून बघणार, इलेमेंट तुम्हाला भेटेल 3, आणि ज्यावेळेस तुम्ही लिस्टला प्रिंट करून बघणार तर तुम्हाला त्यावेळेस 1 2 4 आणि 5 दिसेल. म्हणजे आपल्याला समजेल ॲटलिस्ट
की कोणता नंबर आपण डिलीट केला तो आपण इकडे घेतलो. नंबर बघा, नंबर नाही सॉरी, फरक बघा. रिमूव्ह मेथड काय करते, इलेमेंट देतो आपण त्याला सिम्पल, ओके, तो इलेमेंट रिमूव्ह करून टाकते डायरेक्टली ॲज इट इज. त्यानंतर पॉप मेथड काय करणार, पॉप मेथड ही इलेमेंट रिमूव्ह करते पण त्याला देताना आपल्याला इंडेक्स द्यावी लागते. हा फरक लक्षात ठेवायचा आहे. रिमूव्ह मेथडला डायरेक्ट इलेमेंट द्यावा लागतो, पॉप मेथडला इंडेक्स द्यावी लागते. आणि ते पण तो रिमूव्ह करतो आणि रिटर्न पण करतो. म्हणजे रिमूव्ह केलं त्याने 3 रिटर्न केला, संपला विषय. पण त्याने तो आपल्याला परत दिला की हे बघा हा नंबर मी डिलीट केलेला आहे, तू तुझ्याकडे तुला जपून ठेवायचं असेल तर तू जपून ठेव. मग मी कुठेतरी तो स्टोअर करून घेतो आणि जसं हवं तसं आपण तो यूज करतो. लेट्स चेक सम एक्झाम्पल अबाउट पॉप मेथड. सो दिस इज पॉप. पॉप मेथड बघा मी तर लिहितो, ओके, रिमूव्स अँड रिटर्न्स. रिमूव्ह करते आणि रिटर्न पण करते. सो नाव वी हॅव टू टेक वन एक्झाम्पल जिथे ए इक्वल टू 1 2 3 4 अँड 5 हे 5 एलिमेंट आपल्याकडे आहेत. आणि याच्यामध्ये मला काय करायचं आहे की ए डॉट पॉप करायचं आणि सेकंड नंबर जो काही इंडेक्स आहे त्याला मला बाहेर काढायचं आहे. आता इंडेक्स कुठे आहे सेकंड नंबरचा चेक करायचं आहे. पुढे जा थोडंसं, ओके, वेट, स्टॅक 0 1 2 3 आणि 4. सेकंड नंबरच्या इंडेक्सला कोण आहे माझ्याकडे, इकडे 3 आहे. सो 3 बाहेर येणार आणि जो काही बाहेर आलेला 3 आहे त्याला मी कुठेतरी स्टोअर करून घेणार. सिम्पल डिलीटेड ॲटम किंवा इलेमेंट असं म्हणूया. ओके, सिम्पल डिलीटेड इलेमेंट आपल्याकडे आलेला आहे. आता आपण बघायचे चेक करून की यार या डिलीटेड इलेमेंटमध्ये काय आलं. इलेमेंट याच्यामध्ये काय आलं, याच्यामध्ये आला 3 बिकॉज सेकंड नंबरच्या इंडेक्सला काय आहे 3 आहे. त्याने तो डिलीट करून टाकलाय आणि आपल्या व्हेरिएबलमध्ये आपण तो स्टोअर केला. पण ज्यावेळेस मी लिस्ट प्रिंट करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस तुम्हाला 3 इकडून गायब झालेला दिसेल. सो याने 2 कामं केली. पहिले तर रिमूव्ह केला आणि रिटर्न करून टाकला आपल्याला. म्हणजे तुम्हाला जर पुढे जाऊन बघायचं ठरलं की यार मला कुठला नंबर डिलीट केला होता मी, सो आपण इकडे स्टोअर करून ठेवलेला आहे, तुम्ही कधीही तो बघू शकता. सो दिस इज ऑल अबाउट दिस. तुम्हाला अजून काही यामध्ये डिलीट करायचं असेल तर ते पण ट्राय करा. फॉर एक्झाम्पल आता 1 2 4 5, सो 0 1 2 3 मला परत एक इलेमेंट सेकंड नंबरचा बाहेर काढायचा आता इथून. मग आता सेकंड नंबरला कोण आहे आपल्याकडे 4 आहे. मग तुम्ही बघता इथे आता की डिलीटेड इलेमेंटमध्ये आता 4 आलेला असेल. डिलीटेड इलेमेंट, सो यू कॅन सी इकडे 4 आलेला आहे. सो इट्स व्हेरी सिम्पल, यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे. सो ही एकदम सिम्पल मेथड आहे. आणि आता तिसरी मेथड तर खूप सिम्पल आहे. दिस इज थर्ड मेथड. थर्ड मेथड जी आहे या थर्ड मेथडचं नाव आहे क्लिअर. ही क्लिअर मेथड एक काम करते. काय करणार ही बघा इकडे, रिमूव्स ऑल इलेमेंट्स, ओके, अँड मेक्स लिस्ट एम्प्टी. तुमच्या लिस्टला एम्प्टी करून टाकेल. मग कसं यूज करायचं, फॉर एक्झाम्पल ए इक्वल टू 1 2 3 असं आहे. मग ए डॉट तुम्ही ज्यावेळेस क्लिअर असं म्हणणार, क्लिअर, मग तुमची लिस्ट काय होऊन जाईल, एम्प्टी लिस्ट. तुमच्या लिस्टमध्ये आता कुठलाही एलिमेंट उरणार नाही आहे. चेक करायचं आहे आपल्याला. सो लेट्स गो अँड चेक अबाउट दिस क्लिअर मेथड. क्लिअर इट काय, रिमूव्स ऑल एलिमेंट्स, ओके, अँड मेक्स लिस्ट एम्प्टी. लिस्टला एम्प्टी करून टाकते. लेट्स चेक की काय येते आता. सो ए इक्वल टू फॉर एक्झाम्पल 1 2 3 ही 3 एलिमेंट आपल्याकडे आहेत. ओके, एला प्रिंट करून बघा 3 एलिमेंट तुमच्याकडे आले. आता मी एला क्लिअर करतो. ए डॉट क्लिअर जर मी केलं दॅट्स इट, आणि एला परत प्रिंट केल्यानंतर एमध्ये एलिमेंट गायब झालेले असतील. ओके, समजले प्रत्येकाला. ॲड करण्यासाठी ज्या काही मेथड्स यूज करतो आपण आणि रिमूव्ह करण्यासाठी जे आपण काय मेथड्स यूज करतो. सो आय होप की तुम्हाला आता या दोन्ही तिन्ही मेथड्स क्लिअर झालेल्या असतील. 6 मेथड्स आपण बघितल्या टोटल. सो कोणीतरी एकाने कन्फर्म करा मला, जस्ट आपण कंटिन्यू करूया. मग आय विल नॉट वेट फॉर अदर्स. कोणीतरी एकाने कन्फर्म करा. तो नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला त्यामध्ये आपल्याला फाइंडिंग आणि काउंटिंगसाठीच्या मेथड्स बघायच्या आहेत. सो दिस इज थर्ड, फाइंडिंग काउंटिंग. चला, इज दिस क्लिअर टू ऑल? परफेक्ट, ठीक आहे. मग जाऊया आपण पुढे. सो आता आपल्या लिस्टमध्ये काहीतरी एलिमेंट फाइंड करायचं आहे किंवा काउंट करायचं आहे.
तर त्यासाठी दोन सिम्पल मेथड्स आपल्याकडे आहे. पहिली मेथड आहे इकडे इंडेक्स नावाची मेथड. ओके, ही मेथड काय करणार, सो आता जो इलेमेंट तुम्ही या इंडेक्स मेथडला देणार, ओके, त्या इलेमेंटची इंडेक्स आपल्याला ते परत करणार. एक्झाम्पल बघा कसं आहे आता, तर त्यात लिहितो काय, इट रिटर्न्स किंवा गिव्स द इंडेक्स ऑफ अ इलेमेंट. त्या इलेमेंटची इंडेक्स तो आपल्याला परत देणार. एक्झाम्पल कसं, ए इक्वल टू लिहिलं 1 2 3 4, इंडेक्सेस लिहूया इकडे 0 1 2 3. मी असं लिहिलं आता इथे काय, ए डॉट इंडेक्स असं केलं सिम्पल. इंडेक्स मला कोणाची इंडेक्स पाहिजे, मला 3 या नंबरची इंडेक्स पाहिजे. मी इकडे 3 टाकला, मग मला काय देईल, हा देईल मला की हा जो 3 आहे तुझा, हा सेकंड नंबरची इंडेक्सला आहे. लाईक दिस, सिम्पल आहे. मग तुम्हाला जो नंबर हवा तो विचारा त्याला की कोणत्या इंडेक्सला आहे. सो ए डॉट इंडेक्स ऑफ 4 फाइंड करा बाबा कुठे आहे. सो इंडेक्स ऑफ 4 किती आहे, 3 आहे. मग तो तुम्हाला 3 रिटर्न करून टाकेल. इट्स व्हेरी सिम्पल. सो लेट्स गो अगेन अँड चेक दिस थर्ड टाईप. हे तर डन आहे आपला. नेक्स्ट आहे अबाउट फाइंडिंग्स अँड काय, फाइंडिंग अँड काउंटिंग बद्दलच्या मेथड्स. सो याच्यामध्ये पहिली जे आपण यूज करतो दॅट इज इंडेक्स मेथड आहे आपली. ही सिम्पल काय करते, तुमच्याकडे एखादी लिस्ट असेल 1 2 3 4, ओके, ही लिस्ट आहे. यामधून एखादं एलिमेंट जर तुम्ही या मेथडला दिला, सो इंडेक्स ऑफ, मला 2ची इंडेक्स काय आहे ते सांग. त्याने सांगितलं की 1 इंडेक्स आहे 2ची. त्यानंतर ए डॉट इंडेक्स ऑफ 4ची इंडेक्स काय मला सांग, तो सांगेल 3 आहे, विच इज करेक्ट. कारण बघा इकडे चेक करा, ओके 0 1 2 3, चेक करा 4ची इंडेक्स काय 3 आहे, 2ची इंडेक्स काय 1 आहे. आणि तुम्हाला ज्या हिशोबाने द्यायचं तसं तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट जे आहे आपलं ते आहे काउंट. यामध्येच आता याकडे बघून तुम्हाला समजलं असेल की आपल्याला काय काउंट करायचं आहे. आपल्याला असं काउंट करायचं आहे की जो पण इलेमेंट आपण या काउंट मेथडला देणार, ओके, तर तो इलेमेंट किती वेळेस आहे तो आपल्याला सांगेल. जस्ट काउंट करेल ना की तो इलेमेंट किती वेळेस आहे तुमच्या लिस्टमध्ये. सो इट रिटर्न्स नंबर ऑफ elements with specific व्हॅल्यू. त्या व्हॅल्यूचे एलिमेंट्स तुमच्या लिस्टमध्ये किती आहे ते तुम्हाला देऊन टाकेल. सो ए इक्वल टू, जर तुम्ही असं केलं आता, स्मॉल ए केला, त्यानंतर स्मॉल बी केला, स्मॉल सी केला, त्यानंतर परत ए केला आणि परत एकदा ए केला, दिस इज ए अगेन, वन्स अगेन, असं केलं. आणि तुम्ही विचारलं आता की यार ए डॉट काउंट कर, काय काउंट कर की माझ्याकडे ए किती आहे हे काउंट कर. मग ते सांगेल किती आहे तुमच्याकडे, 1 2 3, 3 वेळेस आहे तो तुम्हाला सांगून देईल. तुम्ही जर वेगळं काहीतरी ट्राय केला आता, सो ए डॉट काउंट, त्यानंतर बी केला तुम्ही काउंट, ओके, बी काउंट करायचं आहे. सो लेट्स काउंट इट. बी आपल्याकडे एकदाच आहे, सो तुम्हाला हे देईल. त्यानंतर ए डॉट काउंट केला तुम्ही, सी काउंट केला, किती वेळेस सी तुमच्याकडे, एकदाच आहे. सो दिस इज इट, तो तुम्हाला काउंट देऊन टाकेल सिम्पली. हे आपण ट्राय करूया. सो इंडेक्स झाला, देन वी हॅव टू ट्राय अबाउट काउंट. एक लिस्ट क्रिएट करणार मी. ए इक्वल टू, ए नाही म्हणते आणि दुसरं आपण म्हणूया लेटर्स आपण यामध्ये लेटर्स ठेवतोय ना. सो लेटर्स ए, त्यानंतर बी सी, आणि त्यानंतर मी परत ए घेतो इकडे रिपीट करण्याला, ए अँड अगेन आय टेक ए. सिम्पल, दॅट्स इट. लिस्ट मी क्रिएट केलेली आहे लेटर्सची. आता यामध्ये बघायचं आहे मला लेटर्स डॉट काउंट, की या लिस्टमध्ये काउंट बघायचं आहे मला, एचा किती काउंट आहे. अच्छा सॉरी लिहिता हे राहिलं आहे थोडंसं. हां, किती काउंट आहे, 3 आहे बघा, 1 2 3. खूप सिम्पल आहे. त्यानंतर लेटर्स डॉट काउंट अँड बीचा काउंट चेक करायचा. आता काय तो 1 आहे. त्यानंतर लेटर्स
डॉट काउंट. त्यानंतर सीचा काउंट चेक करायचा, दॅट इज 1. सो एकदम सिम्पल मेथड्स आहेत या फाइंडिंग आणि कशाच्या, काउंटच्या. सो हे पण असं आहे, लेटर्स डॉट, अच्छा सॉरी, अच्छा साईज नाही आहे मेथड याच्याकडे लेटर्सकडे, ठीक आहे, डोंट वरी, नका लिहू ही. परफेक्ट, ठीक आहे, समजलंय तुम्हाला काय आहे. आपण मग हे समजलं असेल तर लेट्स गो अँड आपण जो काही लास्ट पार्ट आहे आजचा तो आपण घेणार आहे, दॅट इज फोर्थ टाईप, जो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, ज्यामध्ये आपल्याला ऑर्डरिंग करायची आहे, ऑर्डरिंग अँड कॉपिंग. लिस्ट आपल्याला कॉपी करायची. आता ऑर्डर करायची म्हणजे काय करायची, लिस्ट आपल्याला थोडक्यामध्ये सॉर्ट करायची आहे. सो सॉर्ट करण्यासाठी एक मेथड यूज करतो, ती आहे सॉर्ट नावाची. ओके, सॉर्ट नावाची मेथड यूज केली की तुमची लिस्ट सॉर्ट होऊन जाते. ओके, सो इट सॉर्ट्स इन असेंडिंग ऑर्डर. ओके, मी तुम्हाला असेंडिंग ऑर्डरचं सांगणार आहे, तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरचं स्वतः शोधावं लागेल. खूप सिम्पल आहे, एकच छोटासा चेंज करायचा आहे. कसं, आता फॉर एक्झाम्पल ए इक्वल टू तुमच्याकडे लिस्ट आहे 5, 10, 1, 0, 19. ओके, ही लिस्ट आहे तुमच्याकडे. आता ही लिस्ट सॉर्टेड आहे का आपण चेक करूया आधी. सॉर्टेड आहे का, आहे का काही सॉर्टेड याच्यामध्ये, नाही आहे, नो. मग या लिस्टला मला सॉर्ट करायचं आहे. सो या लिस्टला जर तुम्हाला सिम्पल सॉर्ट करायचं असेल तर यू कॅन यूज सिम्पली ए डॉट सॉर्ट. हे काय करून टाकेल, तुमच्या लिस्टला सॉर्ट करून टाकेल. आणि तुमची लिस्ट कशी होईल मग, ॲट दी एंड लिस्ट तुमची अशी दिसेल असेंडिंग ऑर्डरमध्ये. म्हणजे आधी 0 येणार, मग 1 येणार, मग 5 येणार, मग 10 येणार, मग 19 येणार. खूप सिम्पल. लेट्स गो. आणि अबाउट, कशाच्या अबाउट करायचं आपल्याला तर हे, दिस इज अबाउट ऑर्डरिंग अँड कॉपिंग. येस. सो पहिली जी मेथड आहे आपली ती आपण यूज करते सॉर्ट नावाची मेथड. ही सिम्पल काय करणार, असेंडिंग सॉर्ट, तुमच्या लिस्टला असेंडिंगमध्ये सॉर्ट करून टाकेल. सो ए इक्वल टू आपल्याकडे आहे, फॉर एक्झाम्पल काय घेतलं होतं मी, 5, त्यानंतर 1, त्यानंतर नाही 5, 10, कुठलाही घ्या, काही घ्या, 0, 1, 19, 2, की काही नंबर घ्या. आणि याला आता हे सॉर्टेड आहे का, नाही आहे सॉर्टेड. सो ए डॉट जर सॉर्ट केलं तुम्ही, ओके, असं म्हटले की मेथडला सॉर्ट केलेलं आहे, आणि परत एला चेक करा, झालं 0, 1, 2, 5, 10 आणि 19. ओके, सिम्पल. आता तुम्हाला उलटं करायचं आहे. ओके, डिसेंडिंग. ओके, तुम्हाला आता डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट करायचं आहे. सो त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल, एक सिम्पल चेंज करायचा. आता मी परत एकदा सेम लिस्ट घेतो बरं का, इकडे कंट्रोल सी, कंट्रोल व्ही. याला तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये करायचं. सो ए डॉट सॉर्ट इकडे यूज करायचा. ओके, पण सॉर्ट करताना त्याला सांगायचं की आपल्याला हे रिव्हर्स सॉर्ट करायचं आहे. बघा, नॉर्मल सॉर्ट कसं करतो तो, नॉर्मल सॉर्ट आहे असेंडिंगमध्ये, म्हणजे कमीपासून जास्तकडे. मग सांगायचे त्याला की सॉर्ट करताना तू आता जे काय रेग्युलर करतो ना तू असेंडिंग, तसं नको करू, त्याचं रिव्हर्स कर, म्हणजे उलटं सॉर्ट कर तू. मग रिव्हर्सला कसं सांगायचं, रिव्हर्स इक्वल टू ट्रू, असं त्याला सांगून द्यायचं की काय, रिव्हर्स इक्वल टू ट्रू जर सांगितलं तर हा जो सॉर्ट होणार आहे हा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये होतो. काय, डिसेंडिंग ऑर्डर. ओके, डन. आणि एला जर तुम्ही प्रिंट केलं, सो यू कॅन सी आता 19, 10, 5, 2, 1, 0. फक्त काही नाही, एक पॅरामीटर एक व्हॅल्यू पास करायची आर्ग्युमेंट तुमच्या मेथडला रिव्हर्स नावाची, आणि त्याला ट्रू पाठवून द्यायचा. ओके, सो दिस वे यू कॅन सॉर्ट इन बोथ वेज. असेंडिंग ऑर्डरमध्ये पण करू शकता, नॉर्मल डायरेक्टली सॉर्ट लिहून टाकायचं आहे, असं ए डॉट सॉर्ट. तो आपोआप ओरिजिनल लिस्टला त्याने काय केलं, हे बघा, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. काय, इट सॉर्ट्स, ओके, सॉर्ट्स ओरिजिनल लिस्ट, जी काय आपली ओरिजिनल लिस्ट होती तिलाच त्याने सॉर्ट करून टाकलं डायरेक्टली. आता याच्या रिलेटेड आपल्याकडे अजून एक फंक्शन आहे, ते मी तुम्हाला सांगितलं नाही, त्याचे सॉर्टेड नावाचं फंक्शन आहे. ओके, सॉर्टेड नावाचं फंक्शन आहे.
हे फंक्शन काय करतं माहिती आहे का? सो इट डज नॉट मॉडिफाय ओरिजिनल, ओके, बट रिटर्न्स अ सॉर्टेड कॉपी. तो ओरिजिनलला नाही मॉडिफाय करत, तो काय करतो, सॉर्ट करतो, एक कॉपी क्रिएट करतो आणि तो आपल्याला नवीन पाठवून द्यायचो. सो कॉपी किंवा सॉर्टेड ब्रँड न्यू लिस्ट, नवीन लिस्ट आपल्याला तो देऊन टाकतो. कसं एक्झाम्पल, सो ए इक्वल टू फॉर एक्झाम्पल 1 2 3, नाही आपण सॉर्ट करायसारखं घेऊया ना, 5 1 2 आणि 4 घेऊया आणि 3 घेऊया. ओके, अशी अशी मी एक घेतली. आता ह्याला मला जर सॉर्ट करायचं असेल, मी नॉर्मल सॉर्ट यूज केला तर काय होईल रे, ओरिजिनल लिस्ट इकडे आपली मॉडिफाय होऊन जाईल, पण मला या एला हात लावायचा नाही आहे आता. मग मी काय करणार, सॉर्टेडचा यूज करणार. सो डायरेक्टली मी असं यूज केलं, सॉर्टेड, आणि याला ए पास करून दिला. मग सॉर्टेड काय करणार, याला सॉर्ट करणार तो, पण एका नवीन लिस्टमध्ये. ओरिजिनल लिस्टला तो काहीच नाही करणार. मग जर मी हे एंटर केलं, सो तुम्हाला इथे बघायला भेटेल की 1 2 3 4 5 ही नवीन त्याने आपल्याला लिस्ट दिली आहे, जी इकडे आहे असेंडिंग ऑर्डरमध्ये. मी आता एला जर परत प्रिंट करायचा प्रयत्न केला, सो तुम्हाला दिसेल ए ओरिजिनल आहे तशीच आहे, 5 1 2 4 3. सो ओरिजिनल आहे तशीच राहणार. सॉर्टेड जो आहे तो काय करतो, नवीन लिस्ट आपल्याला रिटर्न करतो, ओरिजिनल लिस्टला मॉडिफाय करत नाही. सो दिस इज इम्पॉर्टंट इंटरव्ह्यू क्वेश्चन. टर्न इंटरव्ह्यू क्वेश्चन. क्वेश्चन काय क्वेश्चन आहे तो, असा क्वेश्चन आहे की डिफरन्स बिटवीन सॉर्ट वर्सेस सॉर्टेड. ओके, याचं मी एक्सप्लेनेशन तुम्हाला बोर्डवरती देतो इथे. सो आपल्याकडे एक आहे सॉर्ट, अरे यार ह्याच्यात तर आता, ओके, सॉर्ट नावाची एक मेथड आहे आपल्याकडे आणि सॉर्टेड नावाची एक मेथड आहे. सो ही मेथड काय करते, ओके, इट सॉर्ट्स इन असेंडिंग ऑर्डर, आणि हे पण सेम काम करते, सॉर्ट करते. फरक कुठे, इट मॉडिफाईज किंवा सॉर्ट्स ओरिजिनल लिस्ट, जी काही ओरिजिनल लिस्ट आहे तिला मॉडिफाय करणार. हा काय करतो, इट डज नॉट मॉडिफाय ओरिजिनल लिस्ट, ओरिजिनल लिस्टला मॉडिफाय करत नाही, बट रिटर्न्स अ ब्रँड न्यू सॉर्टेड लिस्ट. एक नवीन सॉर्टेड लिस्ट तो आपल्याला रिटर्न करतो. सो एवढाच डिफरन्स आहे बिटवीन सॉर्ट आणि सॉर्टेडचा. याचं एक्झाम्पल आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. सो हेच होतं. त्यानंतर तुम्हाला जर आता रिव्हर्स करायची आहे लिस्ट, तर तुम्ही डायरेक्टली इकडे रिव्हर्सचा यूज करा. सेकंड, ओके, लिस्टला तुम्हाला रिव्हर्स करायचं. आता हे असेंडिंग डिसेंडिंगचा इकडे फरक नाही, म्हणजे लिस्ट काय असेल तुमची, त्याला उलटा करून टाकणार तो. म्हणजे ए इक्वल टू जर असं होतं, ए त्यानंतर बी, ओके, त्यानंतर सी असं होतं, आणि तुम्ही जर असं केलं ए डॉट रिव्हर्स असं म्हटलं, तर हा काय करणार, सिम्पल तुमच्या लिस्टला उलटा करून टाकणार. म्हणजे आता लिस्टमध्ये कसं असणार, तुमच्या आधी सी येणार, ओके, त्यानंतर बी आहे तेच राहणार, आणि देन ए इकडे सुरुवातीला. सो हे आहे तुमचं सिम्पल. इकडे चेक करा अबाउट रिव्हर्स काय करणार, इट रिव्हर्सेस युअर लिस्ट, व्हेरी सिम्पल. सो ए इक्वल टू जर घेतलं इकडे 1 2 किंवा 10 40 49 40 किंवा 50 घेणार मी, 30 घेणार. ओके, याला मला रिव्हर्स करायचं. सो ए डॉट रिव्हर्स जर मी केलं, सो यू कॅन सी एला प्रिंट करून बघा, आधी 30 आला, मग 50 40 10, उलटा करून टाकतो सिम्पली. तर हे तर झालं काम. आता एक शेवटचं काम आहे आपल्याकडे, लिस्टला कॉपी करायचं. सो थर्ड वन आपली मेथड आहे कॉपी. बघा, नाव खूप सिम्पल आहे पायथनमध्ये. जे तुम्हाला काम करायचं ना तेच मेथडचं नाव आहे. तुम्हाला रिव्हर्स करायचं आहे, मेथडचं नाव रिव्हर्स. तुम्हाला सॉर्ट करायचं आहे, मेथडचं नाव सॉर्ट. तुम्हाला कॉपी करायचं आहे, मेथडचं नाव कॉपी. आता कॉपी करायच्या वेळेस हा काय करतो, इट रिटर्न्स अ शॅलो कॉपी. ओके, इट रिटर्न्स अ शॅलो कॉपी. आता एक इंटरव्ह्यू क्वेश्चन असतो, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन डीप कॉपी अँड शॅलो कॉपी. तो आपण इंटरव्ह्यूच्या क्वेश्चनच्या वेळेस कव्हर करणार आहोतच. फक्त आता लक्षात ठेवा,
की एक शॅलो कॉपी रिटर्न करतं किंवा नॉर्मल कॉपी आहे तुमच्या लिस्टची, ती तुम्हाला तो रिटर्न करून टाकतो. सो एवढंच याचं काम. सो ए इक्वल टू जर तुमच्याकडे 1 2 3 4 असं आहे, ओके. आणि तुम्ही सांगितलं की आता कॉपी करायचं आहे तुम्हाला, सिम्पल. सो काय करणार, ए डॉट कॉपी, ओके. आणि कॉपी झालेली लिस्ट जी आहे ही तुम्ही बीमध्ये स्टोअर करून घ्या. सो आता बीमध्ये पण काय येणार, सेम येणार 1 2 3 4, सिम्पल. चला इथे मी तुम्हाला हे करून दाखवतो. कॉपी कॉपी, परफेक्ट. कसं आहे, ए इक्वल टू 1 2 आय थिंक 3, तीनच एलिमेंट घेऊया, सिम्पल. ओके. हा एमध्ये तुमच्या काय करायचं आहे, मला एक कॉपी क्रिएट करायची. सो ए डॉट कॉपी असं म्हटलं मी, ओके. आणि जी काय कॉपी झालेली आहे लिस्ट, ती मी दुसऱ्यामध्ये कॉपी करून घेणार बीमध्ये. सो आता ए आणि बीमध्ये सारखेच एलिमेंट आहेत. तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही करू शकता. बीमध्ये पण तेच आणि एमध्ये पण तेच. आता मी काय करतो, एमध्ये काहीतरी चेंज करतो. सो ए ऑफ, मी एच्या कोणत्या इंडेक्सला, आय थिंक 0th इंडेक्सला, पहिल्याच इंडेक्सला मी करणार आता 10 टाकणार, ओके. ए बघा काय आलं आता, एमध्ये काय केलं आहे मी, 10 टाकला. सो ए मॉडिफाय झाला. आता आपण कॉपी क्रिएट केली होती ना आधी, त्या कॉपीला चेक करून बघा. कॉपीमध्ये काय आलं, 1 2 3, म्हणजे बघा सेपरेट कॉपी क्रिएट झाली. आधी कॉपी क्रिएट करून ठेवली बीची, सो बीमध्ये नंतर परत चेंज होणार नाही. आता एमध्ये मग काही झालं तरी झालं, बीमध्ये चेंज होणार नाही, म्हणजे ती एकदाच. दिस इज शॅलो कॉपी, ओके. शॅलो कॉपी म्हणजे काय, ओके. इट कॉपीज in a such way that when any modification, एक मिनिट हा, अरे यार, modification made to, एक मिनिट चायचं ह्याचे तर आता made to original list, it does not change copied list. म्हणजे जी लिस्ट आपण कॉपी करून इकडे घेतलेली आहे ना बीमध्ये, तिला तो चेंज करणार नाही. म्हणजे सिम्पल आहे. एकदा कॉपी केलं नंतर तू एमध्ये काही तिकडं गोंधळ घाला, बीमध्ये अजिबात चेंज होणार नाही आहे. सो हे असतं तुमचं शॅलो कॉपी. तसेच हे कॉपी मेथड बाय डिफॉल्ट काय करणार, ही शॅलो कॉपी यूज करते. इथे पण लिहितो मी, ओके. युजेस शॅलो कॉपी. याच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन तुम्हाला बघावी लागेल इंटरनेटवरती. शॅलो कॉपी आणि डीप कॉपी काय असते. डीप कॉपीमध्ये काय होणार रे, की तुम्ही कॉपी केली एकदा, पण तुम्ही एमध्ये जर बदल केला तर बीमध्ये पण बदल होणार, ओके. ते कसं होतं, काय होतं, यू हॅव टू सी. अदरवाईज मी इंटरव्ह्यूच्या सेशनमध्ये हे सगळं घेणार आहेच, ओके. समजले इथपर्यंत सगळं. आपण आज काय बघितलं, टोटल 3-4 टॉपिक बघितले आपण. त्यामध्ये मेनली तरी आपण पहिले स्टार्ट केलं की आपण लिस्टमध्ये ॲड करण्यासाठी कुठल्या कुठल्या टाईपच्या मेथड्स आपण यूज करतो. डुप्लिकेट इलेमेंटचा इंडेक्स काय येईल, मग डुप्लिकेट इलेमेंटचा इंडेक्स, अच्छा ठीक आहे, असं आहे. तो काय करतो माहिती आहे का, जो फर्स्ट ऑकरन्स आहे ना, पहिले जो आहे इलेमेंट भेटला, तो तुम्हाला रिटर्न करेल. व्हेरी गुड क्वेश्चन. तर आपण हे ट्राय करूया. सो लेट्स गो, इंडेक्सवाली होती ना आपल्याकडे. सो कुठे ती इंडेक्सवाली, फाइंडिंगमध्ये येणार इंडेक्स. तर इथे तुम्हाला ट्राय करून बघायचं आहे. आता बघा, सी, जर माझ्याकडे एक लिस्ट आहे, ए इक्वल टू 1 2 आणि परत 1 आहे, ओके. ए इक्वल टू 1 2 आणि 1 आहे, आणि आता 3 आणि 4 आहे. डुप्लिकेट एलिमेंट आहे ना माझ्याकडे. आता मी काय करतो, याचा इंडेक्स बघण्याचा प्रयत्न करतो, 1चा इंडेक्स. सो ए डॉट इंडेक्स ऑफ 1 जर मी प्रयत्न केला बघायचा, तर मला काय येणार, 0 येणार. बिकॉज फर्स्ट टाइम कुठे ऑकर झाला आहे तो, 0th इंडेक्सला. सेकंड टाइम इथे या इंडेक्सला. सो फर्स्ट ऑकरन्स ऑफ दॅट इलेमेंट. समजलं आता मंगेश, पहिला ऑकरन्स, तो इलेमेंट पहिल्यांदा जिथे त्याला घावला, सांगेल की त्या इंडेक्सला आमचा नंबर आहे. सो इंडेक्स इकडे घ्या, गिव्स द इंडेक्स, ओके, ऑफ फर्स्ट ऑकरन्स ऑफ इलेमेंट. पहिला ऑकरन्स जिथं असेल, म्हणजे जिकडे भेटला पहिला एलिमेंट, तिथंच त्याला तो घेऊन टाकेल, ओके. सो दिस वॉज इट. मी तुम्हाला सांगत होतो की आपण ॲडिंग एलिमेंटबद्दल 3 मेथड्स बघितल्या लिस्टच्या. त्यानंतर रिमूव्हिंग एलिमेंटच्या पण मेथड्स बघितल्या. पॉप झालं, क्लिअर झालं, फाइंडिंग आणि काउंटिंगच्या पण एलिमेंट्स आपण बघितलेल्या आहेत. सो एवढंच होतं लिस्टमध्ये. जास्त काही नाही आहे, थोडंसं ॲडव्हान्स टॉपिक आहे. ते तुम्हाला एका लेवलला केल्यानंतर आपण ते घेऊयात. आत्तापर्यंत लिस्ट आपण इकडे कन्क्लूड करूया.
उद्या आपण टपल स्टार्ट करणार आहोत आणि टपल झाल्यानंतर एक खूप सुंदर आणि खूप काय बोलतो कॉमन इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिस्ट आणि टपल. मग तुम्हाला तो आपोआप समजून जाईल. तुम्हाला लिस्ट समजली आहे, लिस्ट काय आहे, लिस्टच्या प्रॉपर्टीज काय आहेत, तर तुम्हाला टपल समजण्यात काहीही अडचण येणार नाही आहे. ओके, त्यामुळे लिस्टवरती मी मुद्दामून जास्त वेळ इकडे घालवला. आपण 3 डेडिकेटेड लेक्चर्स यावरती घेतलेले आहेत बिकॉज सिमिलर टपल आहे, मेथड्स पण जवळजवळ सिमिलर आहे. थोडंसं सेट आणि डिक्शनरीमध्ये डिफरंट टाईपचं इम्प्लिमेंटेशन आहे, त्यावेळेस मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेल. सो आय होप तुम्हाला डे नंबर 26 समजलं असेल, ज्यामध्ये आपण लिस्टच्या इम्पॉर्टंट मेथड घेतलेल्या आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट डे नंबर 26.